नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर। तर आज आपण ज्या जॉब बद्दल माहिती देणार आहोत तर हा सॉफ्टवेअर टेस्टिंग संदर्भात असणार आहे। आपल्याला कमेंट आली होती पहा टेस्टिंग बद्दल व्हिडिओ बनवा, तर हा त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचं नाव, त्यांचा ईमेल आयडी पण देणार आहे आणि ऍडिशनल म्हणजे तुमचं जॉब डिस्क्रिप्शन आणि रिझ्यूम हा कसा प्रकारे मॅच झाला पाहिजे याच्याबद्दल पण माहिती देणार आहोत ऍडिशनल मध्ये। तर पहा आपल्याला कमेंट आली होती की टेस्टिंग संदर्भात व्हिडिओ बनवा किंवा त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर शेअर करा, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे। आणि याच्यामध्ये आपण हा व्हिडिओ शॉर्ट बनवणार आहे मुद्दाम, कारण नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो पण टेस्टिंग संदर्भात येणारच आहे, तर तो विप्रो आणि एक्सेंचर मध्ये असणार आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण मेल आयडी देणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतः त्यांच्या एक मी लिंक देणार आहे, त्या लिंकवर जाऊन अप्लाय करायचं आहे। ठीक आहे, तर कंपनीचं नाव काय असणार आहे, तुम्हाला कुठले सर्टिफिकेशन पाहिजे ते समजून घ्या आणि जर तुम्ही ते सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल किंवा जर तुम्हाला त्या फील्डचं जे सांगतोय नॉलेज असेल तरच तुम्ही अप्लाय करा। ठीक आहे, तर समजून घ्या। कंपनीचं जे नाव आहे ते आहे मोबिक्विल प्रायव्हेट लिमिटेड। ठीक आहे, आपल्याला जॉब अशा प्रकारे पोस्ट आलेली आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी फॉर मॅन्युअल टेस्टिंग हायरिंग वर्क फ्रॉम ऑफिस। ठीक आहे, रोल काय असणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टर क्यूए, मॅन्युअल टेस्टिंग अँड ऑटोमेशन टेस्टिंग, आणि एक्सपिरियन्स किती हवाय 0 to 2 इयर्स। म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी अप्लाय करू शकता किंवा जर तुम्हाला 2 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। आता त्यांनी काय सांगितले हे समजून घ्या। सर्टिफिकेशन टू हॅव अजाईल आणि जे सेकंड आहे ते तुमच्याकडे आहे का ते पहा, अँड नॉलेज ऑफ फायरफ्लेम टूल फॉर ऑटोमेशन। ठीक आहे, आणि इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॅन शेअर युअर रिझ्यूम, जो तुमचा ईमेल आयडी तुमच्या समोर आला असेल स्क्रीनवर त्यावर तुम्ही ईमेल आयडीवर तुमचा मेल पाठवू शकता। एक गोष्ट मला तुम्हाला नक्की सांगायची आहे बा, हे समजून घ्या। ज्यावेळेस कुठलीही कंपनी तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन देतं, जॉब डिस्क्रिप्शन बद्दल माहिती देते, तर तेच जॉब डिस्क्रिप्शन आपल्या रिझ्यूमवर असलं पाहिजे। कारण ज्यावेळेस तुम्ही मेल पाठवता, मेल ओपन करतो कुठलाही रिक्रुटर, त्याला सांगितलंय की बाबा मला आता जसं ह्या फॉर एन एक्झाम्पल याच रिक्रुटमेंट बद्दल बोलू, मला अजाईल सर्टिफिकेट पाहिजे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऑनलाईन करून घ्या, असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता। ठीक आहे, ते रिझ्यूम मध्ये तुमच्या अपडेट असलं पाहिजे। तुमचा जर एखादा रिझ्यूम आहे, तुम्हाला टेस्टिंगचा तुम्ही कोर्स केलेला आहे, आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही एकतर ऑनलाईन करून घ्या, आणि असेल तुम्ही इमिजिएटली अप्लाय करा। कारण रिक्रुटर काय चेक करणार, मला आता अजाईल सर्टिफिकेट पाहिजे, याच्याकडे आहे का, असेल तर गुड टू गो, अदरवाईज तिथंच तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाही। याच्यामुळं तुम्हाला जे कंपनीचं जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदम व्यवस्थित वाचायची, जॉब डिस्क्रिप्शन। असं नाही की आता सांगितले मग लगेच ईमेल करा किंवा आता अप्लाय करायचे तर लगेच अप्लाय करा। फर्स्ट यू हॅव टू रीड व्हेरी केअरफुली जॉब डिस्क्रिप्शन and then you have to apply. कंपनी 80% रिझ्यूम शॉर्टलिस्ट न होण्याचं कारण तेच आहे की रिझ्यूम मध्ये जे कंपनीचं जॉब डिस्क्रिप्शन आहे ते मेन्शन नाही। भलेही तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नसलं, एक रिझ्यूम त्याच्यानुसार अपडेट करा, नंतर तुम्ही ऑनलाईन त्याच्याबद्दल माहिती घ्या, ऍटलिस्ट HR राऊंड तर क्लिअर होईल। भलेही तुम्हाला ऑप्स मॅनेजरने रिजेक्ट करू द्या, कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये जर आपण रिजेक्ट झालो तर आपण तिथून काहीतरी शिकून येतो। असं नाही की आता तिथं मला सिलेक्ट केलं नाही म्हणजे माझ्यात काय कमतरता आहे, नो, आपण कुठल्याही इंटरव्ह्यू मधून काहीतरी गोष्ट शिकूनच येत असतो। त्याच्यामुळे हे जॉब डिस्क्रिप्शन संदर्भात होतं पहा, जे जॉब डिटेल्स असतात, जो तुमचा एक्सपिरियन्स असेल ते तुम्ही अपडेट रिझ्यूम मध्ये स्वतः केला पाहिजे। ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये विप्रो आणि एसेंचर कंपनीच्या टेस्टिंग बद्दल सांगणार आहे। तर याच्यामध्ये ज्यांना मोर दॅन 5 इयर्स किंवा 8 इयर्स पर्यंत एक्सपिरियन्स आहे तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे, तोही व्हिडिओ नक्की पहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।